गोंदियामधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। महाराष्ट्र शासनाचा आणि ZPCEO गोंदिया यांचा धाक राहिलेला नाही। महाराष्ट्रामधील गोंदिया जिल्हा हा जगप्रसिद्ध जिल्हा आहे। गोंदिया जिल्हा हा तांदूळ नगरी म्हणून ओळखला जातो। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसीलमधील पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत बोदा हा अख्खा चर्चेचा विषय बनलेला आहे। भोसा ग्रामपंचायत 30 दिवस फक्त 2 दिवस उघडण्यात येते। बोदा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी आशिष भगत यांना कुणाची भीती राहिलेली नाही। महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद गोंदिया आता नेमका काय ॲक्शन घेणार? बोदा ग्रामपंचायतचे कर्मचारी परिचय, पाणी पुरवठा कर्मचारी हे सगळे पर्सनल काम करतात। बोदा ग्रामवासी यांचा मोठं संकट नेमकं पुढे आलेलं आहे। ग्रामपंचायत अधिकारी आशिष भगत यांची नवीन नियुक्ती 1 एप्रिलपासून करण्यात आलेली आहे, पण ग्रामपंचायत अधिकारी आपल्या फॅमिली परिवाराच्या सोबत घरी राहतात आणि आपले वैयक्तिक कामे करत राहतात। बोदा ग्रामची जनताचे समस्या हे कोण सोडवणार हे प्रश्न आता समोर आलेला आहे। जिल्हा परिषदेचे CEO रंगनाथन काय ॲक्शन घेणार? ग्रामपंचायत अधिकारी आता तात्काळ सस्पेंड करण्याची गावकरी यांनी मागणी केलेली आहे। रिपीट, बोदा ग्रामची जनताची समस्या कोण सोडवणार हा प्रश्न समोर आलेला आहे। जिल्हा परिषदेचे CEO रंगनाथन काय ॲक्शन घेणार? ग्रामपंचायत अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड करण्याची गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे।